नमस्कार. आपला महाराष्ट्र दौरा येऊन पोहोचलाय तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोल्हापूर जिल्ह्यातला एक अत्यंत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आणि तो म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाचा विचार केला तर यंदा विधानसभेची निवडणूक लाटकर साहेब आणि इकडून महायुतीकडून क्षीरसागर साहेब अशी मतदारसंघामध्ये लढत होते. खरं तर या मतदारसंघाचा विचार केला तर उमेदवारीवरून बराच गोंधळ, राजकीय गोंधळ मतदारसंघात पाहायला मिळाला होता. म्हणजे पहिल्यांदा लाटकर साहेबांना उमेदवारी दिली होती, नंतर तीच उमेदवारी राजघराण्यामध्ये म्हणजे मधुरिमा राजे यांच्याकडे उमेदवारी देण्यात आली. नंतर त्यांनी माघार घेतली आणि अपक्ष उमेदवार आपले लाटकर साहेब मतदारसंघामध्ये उभे आहेत. मतदारसंघात नेमके कोणते प्रश्न आहेत? विद्यमान आमदार साहेबांनी कामं केलेत? कुठला विकास झाला? हाय ती बरंच बात करून ठेवल्यात त्यांनी ह्या 4 दिवसात. का बरं? ते पैसा कुठं काढायचा काय? त्यांचं अजून डांबराचं नियोजन नाही, खरी नाही, काही नाही आणि रस्ते सगळं रखडून बिघडून ठेवल्यात. मला वाटते क्षीरसागर साहेबांची थोडी ताकद जास्त. महायुती का महाविकास आघाडी? नाही, मी ते सांगतो, महाविकास महायुती नाही, व्यक्तिनिष्ठ आहे कोल्हापूर. व्यक्तिनिष्ठ कोल्हापूर आहे. क्षीरसागर साहेबांची ताकद थोडी जास्त असं मला वाटते. कोणत्या मुद्द्यांना घेऊन येणारी विधानसभा निवडणूक लढवली जाऊ शकते? कोल्हापुरात ते पालक इतके घरी येऊन जमा झाले की रडत असतात मुलांना तिकडे सोडताना. कारण आपला लहानाचं मोठं इथं आपण करायचं, शिक्षण द्यायचं आणि शिक्षण करून त्यांना नोकरीला पुण्याला पाठवायचं, मुंबईला पाठवायचं, बेंगलोरला पाठवायचं. तुम्ही कोल्हापुरात काय करू शकत नाही? लाटकर साहेब आहे, क्षीरसागर साहेब लाटकर साहेबांचं काय एवढा आमचा जास्त परिचय नाही आणि आम्ही त्यांच्यात काय जास्त हे नाही. परिचय नाही. वारं कुणाचा आहे मतदारसंघात? आता क्षीरसागरांचा आहे की राजेश क्षीरसागर एक 80%, 80%. हा, आणि राजेश लाटकर हे 20% वाढतात. तर शेवटच्या 4 दिवसात जे काय होईल चित्र, बंटी पाटील काय करतील हे कुणालाही अजून माहित नाही. लोकांना नेमकं काय वाटते तेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये. चला तर मग तुमचं नाव सांगा. माझं नाव निलेश बहिरशेट आहे, कोल्हापूर शहरावासी. आमचा महाराष्ट्र दौरा चालू होता. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आम्ही फिरत होतो. कोल्हापूर शहरात होतो. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात हा रंकाळा पडतो. राईट. काय वाटते, कशी परिस्थिती आहे मतदारसंघात? आता मतदारसंघात आता थोडंसं व्हायरल म्हणजे सगळीकडे व्हायला लागले की आता निवडणुकीचा मोसम आलाय, आता असं फील होत आहे. आणि कोल्हापूर उत्तर बघितलं तर भरपूर घडामोडी घडलेल्या आहेत गेल्या 1 महिन्याभरामध्ये. त्यामुळं थोडंसं आहे वातावरण की कोल्हापूरच्या लोकांना कसं आहे सांगतो, इथं पक्षीय राजकारण नाही आहे कोल्हापुरात. इथं इंडिव्हिज्युअल व्यक्तीकडे बघून मतदान केलं जातं. वरच्या लेवलला कोण पण होऊ दे, इथं प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीकडे बघून मतदान केलं जातं. कोल्हापूर उत्तर मधली लोक पक्ष बघतात, विकास बघतात का माणूस बघतात? पहिल्यांदा तर कसं झालं, ह्या 5 वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये भरपूर इश्यू झालेत आणि ते जो सॉल्व्ह करेल अशी लिडरशिप कोल्हापूर जनता एक्सपेक्ट करते. आणि कुठले कुठले इश्यू आहेत मतदारसंघामध्ये, सगळ्यात कुठले कुठले प्रश्न आहेत? पूर्ण कोल्हापूरमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता रस्त्यांचा आहे, प्रचंड खराब. स्पेसिफिक उत्तरबद्दल नाही बोला, कारण मी पर्सनली असं नाही म्हणत उत्तर दक्षिण. कोल्हापूर आम्हाला तोच तर प्रॉब्लेम आहे, राजकारणी लोक एकत्र येत नाहीत कोल्हापूरसाठी. आता मी उत्तर दक्षिण फरकच नाही करत आहे. पूर्ण कोल्हापूरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तुम्ही एकत्र. आमचं म्हणणं की तुम्ही कोल्हापूरसाठी एकत्र या, वरती कुठल्या पण लेवलला राजकारण होतं. कोल्हापूरच्या जनतेला तुम्ही एकत्र या आणि आमचा कोल्हापूरचा जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे, ह्यांची सामान्य जनतेची एक्सपेक्टेशन आहे. आम्हाला महायुती येऊ दे किंवा महाविकास आघाडी येऊ दे, मॅटरच करत नाही कोल्हापूरच्या जनतेला. कारण की एवढे रस्त्याचे इश्यू झाले, बाहेर पडले की पूर्ण धूळ असते सगळी, गाडीवर म्हणा अंगावर सगळे एवढे प्रॉब्लेम झाले. पाण्याचा आत्ता थोडा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागलाय, तो पण सॉल्व्ह झालेला नाही आहे. प्लस शहराची विस्तार होत नाही आहे. IT पार्क गेली 20 वर्षापासून येतेच, अजून येतच नाही. विस्तारवाढीचा मुद्दा तुम्ही काढला, किती वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे विस्तारवाढीचा? भरपूर वर्ष प्रलंबित आहे. फॉर्च्युनेटली आता फक्त विमानतळ झालंय, ते पण एकच म्हणता येईल की एवढे अचिव्हमेंट झाले 20 वर्षात की विमानतळ झालं आपलं. बाकी तसं बघायला गेलं तर असं खूप असं नोटेबल काय वर्क नाहीच आहे, काहीच झालेलं नाही 25-25 वर्षात असं नोटीस करण्यासारखं काम. यंदा काय वाटतं? आता लाटकर साहेब आहेत, आपले क्षीरसागर साहेब आहेत आणि राऊत साहेबांचं पण नाव मनसेकडनं घेतलं जात आहे. तिघांच्यात लढत प्रमुख 3 पक्षांमध्ये म्हणली तर ही लढत आहे. बाकी अपक्ष बरेच उमेदवार आहेत मतदारसंघामध्ये. काय वाटतंय, कसे वातावरण आहे मतदारसंघामध्ये? कुणाचं पारडं नेमकं जड आहे? सुरुवातीला कसं काँग्रेसचं थोडंसं झालं होतं, जास्त त्यांचं वेट आलं होतं त्यांना. पण ज्या घडामोडी घडल्या सगळ्या त्या कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून दुर्दैवी होत्या, जे काय झालं असेल ते. कारण की जसं सांगितलं, कोल्हापूरच्या जनतेला एक चांगली लिडरशिप हवी आहे. ना पक्ष आम्हाला कुठला हे होतं की आम्ही ह्याच पक्षाला करणार, आम्हाला चांगला नेता मिळण्याची मतलब आहे. ज्याप्रमाणे सगळं वातावरण झालं त्यामुळे थोडंसं मला असं वाटतं की काँग्रेसला ते फरक पडेल त्याचा. बरं, लाटकर साहेबांना पहिल्यांदा उमेदवारी दिली, त्याच्यानंतर तीच उमेदवारी राजघराण्यात गेली मधुरिमा राजेंच्याकडे. परत काही कारणाने त्यांनी माघार घेतली आणि आता अपक्ष उमेदवार लाटकर साहेब आहेत, त्यांना काँग्रेसनं पाठिंबा दिलाय की आमचा पाठिंबा म्हणजे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार लाटकर साहेब आहेत. काय वाटते आता नेमकं? नाही, मला असं वाटतं माझ्यासारखे सगळेजण लोक कन्फ्यूज असतील की नेमकं आता कसं पुढं जायचं. कारण की जर पक्षांतर्गत एवढा इश्यू असेल तर पुढं वर्कआउट कसं होणार आहे.
पण जसं मी सांगितलं की इथं व्यक्तिनिष्ठ जास्त आहे कोल्हापुरात रादर दॅन पक्ष कुठला आहे बरं. व्यक्तीकडे बघून मतदान केलं जातं. सो त्यांचे पर्सनल कॉन्टॅक्ट काय असतील त्याप्रमाणे ते करतील प्रचार त्यांचा. तर मतदारसंघात उत्तरमध्ये स्पेसिफिक कुठल्या पक्षाची ताकद जास्त आहे? भाजप, काँग्रेस, नाही, मला वाटते क्षीरसागर साहेबांची थोडी ताकद जास्त आहे. म्हणजे महायुती का महाविकास आघाडी? नाही मी ते महाविकास महायुती नाही, बरं. व्यक्तिनिष्ठ आहे कोल्हापूरमध्ये. व्यक्तिनिष्ठ कोल्हापूर आहे. क्षीरसागर साहेबांची ताकद थोडी जास्त असं मला वाटते. या प्रकरणामुळे थोडं त्यांचं चांगलं त्यांना राजकीय दृष्टीने त्याला थोडंसं क्षीरसागर म्हणजे आपले शिंदे गटाचे नेते, म्हणजे जवळजवळ महायुतीचाच तो म्हणता येईल. मग जर असं असेल, क्षीरसागर साहेबांचं जर मतदारसंघात वजन जास्त असेल, तर मग लोकसभेला शाहू छत्रपतींचा विजय कसा काय झाला महाविकास आघाडीचा? मी काय सांगितलं, कोल्हापूरमध्ये व्यक्तिनिष्ठ लोक जास्त आहेत, त्यामुळे मला वाटतं शाहू महाराज कुठल्या पण पक्षाकडनं उभारल्यास तरी आले असते. बरं. काँग्रेसचा फरकच पण नाही पडत. कुठल्या पण पक्षाकडनं आले तरी ते निवडून आले असते. येस. यांना काय वाटतंय? फायनल कमेंट करायची झाली, लाटकर साहेब, राऊत साहेब, क्षीरसागर साहेब का तिसरं चौथं कुणीतरी? नाही, उत्तरेला मला वाटते क्षीरसागर साहेबांचं येईल आणि दक्षिणेला मला वाटतं ऋतुराज पाटील येतील. पाटील दक्षिणेला ऋतुराज पाटील, दक्षिणेत ऋतुराज पाटील, आणि उत्तरेला क्षीरसागर साहेब येतील असं मला वाटतं. आय डोंट नो काय होईल. विद्यमान आमदार साहेब होत्या, मॅडम होत्या आपल्या, त्यांना 10 पैकी मार्क द्यायची झाली तर किती मार्क द्याल? आता कसं झालंय ते मला वाटतं मिड टर्म मध्ये त्यांनी जॉईन केलं आहे. मला नाही वाटत त्यांना तेवढं चंद्रकांत दादांचं निधन त्यांना झालं आणि तेवढं त्यानंतर हे त्यांना नाही मिळालं. निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला. त्यांना तेवढा टाइम नाही मिळाला त्यांना पूर्ण हे करण्यासाठी. मला नाही वाटत त्यांना तेवढा टाइम मिळाला असेल, कारण सडनली होतं हे सगळं. त्यामुळे त्यांना अजून थोडा टाइम मिळाला असेल तर त्यांनी चांगलं दाखवलं असं काम करा, पण वेळ कमी होता त्यांच्याकडे असं मला वाटतं. चालेल. यंदा महाराष्ट्रात कोण जिंकते, महाविकास आघाडी का महायुती? नाही, निवडणुकीनंतर काय पण होऊ शकतं. कोण पण महाराष्ट्राबद्दल कुठल्या पण पक्ष नाही, तेच म्हणतोय, पक्ष कुणाकडनं कोण जाईल काय सांगता येत नाही. मी आता कोणच विश्वास ठेवत नाही. आता पुढं महाराष्ट्रात काय होईल त्याचा कोणीही कुणावर विश्वास ठेवू शकत नाही. राजकारण कुठल्या लेवलला जाईल हे लोकच मला वाटते पूर्ण कन्फ्यूज झाले. आता जेव्हा वोटिंगच्या वेळेला जातील लोक कन्फ्यूज होणार ती मतदान केंद्राची पूर्ण लिस्ट बघितल्यावर, की पूर्वी तो कुठल्या पक्षात होता आणि आता कुठला, हे कन्फ्युजन प्रत्येक मतदारला होणार आहे. फोडाफोडीचं राजकारण कसं वाटतं? म्हणजे कोल्हापूरकरांना फोडाफोडीचं राजकारण आवडतंय का? कारण या पक्षातनं त्या पक्षात उड्या मारते, त्या पक्षातनं या पक्षात उड्या मारते सत्तेसाठी. ते सगळीकडे झालंय महाराष्ट्रामध्ये. हे कोल्हापूरकरांना आवडते का? मेन नाही, कुणालाच नाही. कोल्हापूर नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्या जनतेला हे काहीच आवडते. गेल्या 5-6 वर्षात झालंय कुठल्या जनतेला हे कुठलाही निर्णय आवडलेला नाही. मग कसं होतं, जनते शेवटी काय म्हणते की तुम्ही सत्तेसाठी हे सगळं करताय. क्षीरसागर साहेबांनी आता शिंदे गटात गेली की मग म्हणायचं होय. मग तेच सांगतो की हे कुणालाच हे जे चाललंय हे वरच्या लेवलला कुणालाच आवडलेलं नाही. समजा नाही जायचं ठरलं, 2 तर तुकडे झाले पक्षाची, दे हॅव टू चूज वन ना. एक तर कुठल्या झालाच पाहिजे ना. त्यात बरोबर चूक काय नाही, 2 तुकडे झाले असतील, कुठल्या तरी एका बरोबर जायला पाहिजे. फोडाफोडीच्या राजकारणाचा येणाऱ्या विधानसभेवरती काही फरक पडेल असं वाटतं? होणार डेफिनेटली पडणार. सगळ्या प्रत्येक पक्षाला फरक पडणार. प्रत्येक पक्षाला फरक पडणार आहे. नमस्कार दादा, तुमचं नाव? सतीश मुरली शिंदे, कोल्हापूर. सतीश मुरली शिंदे, राहणार कोल्हापूर. बरं, आता हा मतदारसंघ एरिया कुठला आहे मला सांगा मला? हा देवल क्लब, रेवरपेठ. देवल क्लब, रविवार पेठ, कोल्हापूर शहर उत्तर. काय आता मतदारसंघात कशी परिस्थिती आहे? हा आता जो आपला प्रचार जोरानं चालू आहे, काय चालू आहे, मिसळ चर्चा चालू आहे, मटणाची जेवणं चालू आहेत. मटणाची जेवणं चालू आहेत? हा, बरं 2-3 ठिकाणी आता आलेले आहेत. बरं, सगळं हे चालू आहे, मटणाची जेवणं चालू आहेत, सगळ्या गोष्टी चालू आहेत. विकास झालाय का मतदारसंघात? कुठला विकास झाला? हा आता हाय ते रस्ते बाद करून ठेवल्यात त्यांनी ह्या 4 दिवसात. का बरं? ते पैसा कुठनं काढायचा? बरं, काय त्यांचं अजून डांबराचं नियोजन नाही, खडी नाही, काय नाही, आणि रस्ते सगळं रखडून बिघडून ठेवल्यात. होतं ते वाट करून लावल्यात. दिवसाला 2-3 ऍक्सिडेंट व्हायला तिथं चौकात. चौक कुठला आहे मेन? हा खासबाग मैदान आहे. खासबाग मैदान. बरोबर. टेंबे रोड. बरोबर. विद्यमान आमदार आपले क्षीरसागर, बरोबर, मतदारसंघाचे काय काय मागच्या 5 वर्षात कामं केलेत त्यांनी मतदारसंघात? भरपूर त्यांनी त्याचं कामं भरपूर केलेले आहेत. गोरगरिबांना सहकार्य केलेलं आहे. काय स्पर्धा घेतात, लेडीजची स्पर्धा वगैरे त्यांची काय काय असतं ते सगळे घेतात. हे गोष्ट आहे, चांगला माणूस असा काय वाईट नाही. आम्ही कुठल्याच व्यक्तीला आम्ही नावं ठेवणार नाही. फक्त येऊन त्यांनी सत्तेवर येऊन त्यांनी चांगलं कारभार करावा एवढीच आमची अपेक्षा आहे जनतेची. बंटी पाटलांचा हा मतदारसंघ, म्हणजे बंटी पाटील म्हणतील ती पूर्व दिशा, बंटी पाटील त्याच्या पाठीमागे उभा राहतो, तो आमदारीकडून निवडून येतो अशी सगळीकडे चर्चा आहे का? खरं आहे का? बंटी पाटलांची ताकद तिथे आपण ताकद दाखवून देत नाही.
दाखवून देत नाही दिवसा दिसत नाही, रात्री दाखवून देत नाही. रात्री. बर 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 बर. यंदा काय वाटतंय कसं आता? काय आमच्या ह्याच्यातून आम्ही जेवढ्यात चांगला नेता कार्यकर्ता असेल त्यालाच निवडून द्यायचं आमची इच्छा आहे. आता लाटकर साहेब आहे, क्षीरसागर साहेब आहे. नाटकर साहेबांचं काय एवढा आमचा जास्त परिचय नाही आणि आम्ही त्यांच्यात काय जास्त गेलेलो नाही. परिचय नाही. वारं कुणाचं आहे मतदारसंघात? आता क्षीरसागरांचा आहे. क्षीरसागर का बरं? आहेच तसा माणूस आमचा. हा. वाघ तसा आहेच आमचा तो. होय. हॅट्रिक केला असता हा. पण ते जरा मध्यंतरी ते जरा राजकारणाच्या ह्याच्यामुळे ते जरा हे झालं, सगळ्यांनी मिळून त्याला पाडला. लोकसभेला आपले खासदार साहेब महाराज छत्रपती महाराज छत्रपती शाहू महाराज आपले खासदार आहेत. काय वाटतंय काँग्रेसकडनं निवडून जिंकले ते? काय केलं त्यांनी? विधान आता एवढ्या वयानं असून काय करणार आहेत ते आता? काय करणार आहेत? त्यांची मुलंच काय करू शकत मग निवडून कसे काय आले? आले म्हणजे काय लोक गादीसाठी, कोल्हापूरची गादी राखण्यासाठी. होय. आता ह्या पण मॅडम आल्या असत्या, त्या पण आल्या असत्या. कुठल्या मॅडम? मालोजीराजे जे हा. मिसेस हा. त्या पण आल्या असत्या. बर. पण एका घरात दोन चेंज झाली की आता? होय, उमेदवारी चेंज गेले. त्यांना कळून चुकलं एका घरात दोन उमेदवार कसं. हा. ते प्रस्थापित सारखं हा. घरानं म्हणजे पिढ्यानपिढ्या तेच वारसदार त्यांच्याच घरात सगळं जातं. खासदार पण तोच, आमदार पण तिथंच. हा. आणि खासदार आता वयाने जास्त असल्या कारण त्यांना काहीच करता येणार नाही. काय करणार आहेत ते सांगा की. तरी पण कशी निवडून आले? लोकांनी कशी आले मदत ते केली? लोकांना गादीसाठी. गादीसाठी? गादी त्यांचा मान राखायचा, गादीचा मान राखायचा म्हण. बरं. आणि विकासाचं काय? विकासाचं कुठं काय आहे अजून त्यांच्याकडे? अशी यंग पिढी पाहिजे हो, या राजकारणात यंग पिढी पाहिजे. काय वाटतंय कोण आहे यंग पिढी आता कोल्हापूर उत्तर कोल्हापूरमध्ये आम्हाला शक्यतो करून क्षीरसागरच क्षीरसागर? क्षीरसागरच वाटते. बरं. आहे त्याची. आहे. काल बघितलं असं, काल सभेला एवढी गर्दी होती, हा. पब्लिक एवढं होतं. ही सगळी यंग बॉडी. हा. त्या कारणानं काय एका गाडीवर 3-3, 4-4 बसून लोक येत ती सगळी अशी मतदान करणारी मुलं. बंटी तुम्ही म्हणताय क्षीरसागर, पण बंटी साहेबांनी ताकद लावली बंटी पाटलांनी. काय नाही, परमेश्वराची कृपा. पैशाचा खेळ आहे ह्यो. पैशाचा खेळ आहे? खेळ आहे. राजकारण म्हणजे पैशाचा खेळ. होय, पैशाचा खेळ आहे. आता सगळा पैशाचाच खेळ आहे ह्यो. कोल्हापूर उत्तरची माणसं विकास बघतात, पक्ष बघतात का माणूस बघतात? माणूस बघूनच विकास करायचा. पण आता काय झालेलं आहे, राजकारणात काय दमच राहिलेला नाही. काय कोण एकदा आला, निवडून आला की विषय संपला. निवडून विषय संपला. विषय संपला. पाणी चांगलं पाजत आल्यात. हे आमचे आमदार संतोष पाटील काळामावडी धरणाचं पाणी जाऊन पहिला तिथं आंघोळ करून आला, जिथं कोल्हापूर आलं. पण अजून जनतेला पाणी मिळालेलं नाही. धरणाचं जाऊन पाणी आंघोळ करून आला माणूस, आमदार. त्याला आनंद एवढा झाला. जनतेला चांगलं पाणी पाहिजे ती इच्छाच नाही. अजून सुद्धा आम्हाला जनतेचं काळामावडी धरणाचं पाणी मिळालेलं नाही. यंदा काय वाटतंय मतदारसंघात कोण जिंकते कोण हरते? क्षीरसागर. क्षीरसागर ठरलंय? ठरले. कितीच लीड कितीच आहे? काय येईल काय येईन आपण किती. मी म्हणते 1000-2000 जरी आलं तर लय झालं. पण जिंकते कोण? जिंकत्यास 100% क्षीरसागर. काय वाटतं आता मतदारसंघात कशी परिस्थिती आहे? स्त्रियांचे कुठले कुठले प्रश्न आहेत? काय फक्त हे चाललंय त्यांचं, म्हणजे काय म्हणतात काय म्हणतात ते वाक्य लक्षात मोहन येत येते नाही. फक्त. हा, फक्त ते हे चाललं, तुम्ही आम्हाला मतदान आम्ही द्या, तुम्हाला पैसे देऊ. तुम्हाला पैसे देतो. होय. नुसतं म्हणजे भाषा पैशांचं चालू आहे. हा. पण पैशांचं नको आहे ना. इथं लेडीजची, म्हणजे आमच्या साईडला इथं लेडीजची सोय नाही. कुठं? शाहू मैदानला. शाहू माहिती. हा, इथं आता महालक्ष्मीला येतात गाड्या खूप येतात. पण ते कसं आलंय, त्या लेडीजना सोय नसते. ते एकदा माझ्याकडे येतात, मॅडम इथं कुठं सोय आहे का लेडीजची? म्हणजे असं लेडीजचं भयानक अवघड आहे. हेच कुठल्या कुठल्या सोयी? सोयी म्हणजे आता वॉशरूमची सोय? हा, वॉशरूम टॉयलेट वगैरे नाहीये? नाहीये. ती त्याच्याकडे लक्ष दिलं लाडक्या पाहिजे. बहिणीचा फॉर्म भरलाय का? दिलाय, आलेत पैसे. आता ते म्हणतात आम्हालाच तुम्ही निवडून दिलं की मगच तुम्हाला पैसे येतील. तुम्ही कोणाला मत मग देणार? काय उपयोग? तुम्ही कोणाला मत देणार? आम्हाला असं आमची सोय व्यवस्थित होईल, आमच्याकडे कोण लक्ष देतील व्यवस्थित, त्यांनाच आम्ही निवडून व्यवस्थित देऊ. तुमचं नाव सांगा दादा. तानाजी संभाजी पोळ. बर. कुठला मतदारसंघ आहे आता? एरिया कुठला आहे नेमका? मी दक्षिण मध्ये आहे. तुम्ही दक्षिण मध्ये आहे? माझं इथं दुकान आहे. बर. दुकान आहे म्हणजे उत्तर मध्ये दुकान आहे तुमचं, राहायला दक्षिण मध्ये आहे. काय वाटतंय, दुकान उत्तर मध्ये असलं तरी विकास झालाय का या उत्तरचा? विकास कोल्हापूरचा झालेला बघितला काय कधी? कोल्हापूरचा विकास झालाच नाही? कधी झाला विचार मला? काय कारण काय आहे ते कोल्हापूरचा विकास न होण्यामागं? आता कारण तुला काय सांगाय, तुला माहित असणारच की. सांगा तरी काय, आम्हाला सांगा, आम्ही बाहेरच आहे. अनिल हा.
बोला. कोल्हापूरचा विकास ते नव्हे, तू मला सांग कोल्हापूरचा विकास कसा होणार? हा, सगळं मंत्री संत्री ते म्हणते 33 कोटी आणलं, येऊन म्हणते 40 कोटी आणलं. कुठे गेलं पैसे ते? कुठे गेले? तू मला सांग कुठे गेलं ते? विकास काहीच झाला नाही. काय झाला विकास मला सांग. कोल्हापुरात या 10 वर्षात हा. कुठे काय केलं मला सांग. हा. हे परवा का नाही याला ते राष्ट्रपती मुर्मू आले ते हा. त्यावेळी पॅचेस केले. बर, नाही तर त्याच्या एक आधी खड्डच होतं इकडे. खड्ड्याच होतं की. कोल्हापूर कमी खड्डेपूर जास्त काय म्हणताय? कोल्हापूर कमी खड्डेपूर जास्त नाव पाहिजे होतं. बरं, कोल्हापूर आणि खड्डेपूर जास्त नाव नाव पाहिजे. पाहिजे होतं. बरं, असं का बरं? आता काय झाले की आता किती वर्ष रस्त्यावर डांबरीकरण नाही काय नाही, सगळं जाईल तिकडे खड्डेच खड्डे. बरं, तुमचं मतदान उत्तर मध्ये आहे का? उत्तरमध्ये काय वाटतं यंदा लढत कशी आहे? लढत तशी फाईट नाही. उत्तरमध्ये शिवसेनाच येणार. शिवसेना, होय. क्षीरसागर आणि लाटकर आहेत की दोघं आता? तेच सांगतो, क्षीरसागरच येणार. क्षीरसागर येणार. होय. लाटकरांचं काय? लाटकरांचं नाही, क्षीरसागरने आता निदान रंकाळ्याचं लाईटिंगचं म्हणा किंवा रस्त्याचं जे आणले, थोडे रस्त्याची कामं पण चालू आहेत. निदान रंकाळा तर सुशोभन केला म्हणजे काय काय असं ना, बाहेरच्या आल्या पर्यटकांना दिसतं, चांगलं तर वाटते काय तरी, आणि पुढे विकास करत अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून. तर मतदारसंघाचा जर विचार केला तर या कोल्हापूर जिल्हा असेल किंवा उत्तरमध्ये असेल, बंटी पाटील म्हणेल तो आमदार अशी चर्चा असते. खरं आहे काय? सत्य खरं आहे ते. मग खरं आहे. खरं आहे. बंटी पाटलांचा सपोर्ट आहे लाटकरांना, मग तुम्ही काय म्हणता क्षीरसागर येथील? आता क्षीरसागरनं बघितलं ना, आता रस्त्याची कामच चालू आहे. रंकाळ्यात एवढं मोठं त्यांनी सौंदर्य हातात घेतले, त्यामुळे सपोर्ट त्यांनाच करला पाहिजे ना. लाटकर साहेबांची किंवा क्षीरसागर साहेबांची 4 कामं सांगायची म्हणजे 2 सांगायचं, 2 कामं क्षीरसागर साहेब. लाटकर साहेबांचे आपले काय एवढं त्यांचा संपर्क नाही, किंवा कारण राजे क्षीरसागर 10 वर्ष मागचे आमदार तर होते, त्यावेळी त्यांनी तालीम उभारण्यांना किंवा आपलं शिवाजी महाराज सुशोभीकरण त्यांनी केलं, शिवाजी महाराज छत्रपती पुतळ्याचं. परत आता चालू रस्त्यात त्यांना निधी जो आणलाय त्याचे उद्घाटन पण झाले, इथून पुढे रस्त्याचं काम पण चालू आहे. रंकाळ्याचं काम त्यांनी चांगल्या पथावर नेले. उमेदवारीवरनं चर्चा झाली होती की एक लाटकर साहेबांचं तिकीट कापून नंतर छत्रपती घराण्यात तिकीट गेलं, परत आता लाटकर अपक्ष उभे आहेत. ते चुकीचं आहे. तो जरा संभ्रम लोकांच्यात झाला त्यामुळेच तर. लाटकरांना पहिला तिकीट दिलेलं का नाही त्यांनाच द्यायला पाहिजे होतं. त्यांच्याकडनं काढून घेऊन दुसऱ्याला द्यायचं, तिने माघार घ्यायची. दिलं कुणी नेमकं मग? आता आम्हाला काय असं माहित असणार. याला जबाबदार नेमकं कोण आहे? बंटी पाटल्याशिवाय दुसरं कोण देणार आहे का? बरं, काय सांगाल? नाही, त्याशिवाय बुलशिवर नाही, कारण तो पक्षीय राजकारणाचा विषय आहे. विद्यमान आमदार साहेबांना तुम्हाला 10 पैकी मार्क द्यायची झाली, क्षीरसागर साहेबांना किती मार्क द्याल 10 पैकी? 10 पैकी आम्ही 8 देऊ शकतो. 2 मार्क कट किती? पुढच्या 2 मार्क पुढच्या 5 वर्षासाठी. पुढच्या 5 वर्षाची परत 10 मार्क देऊ की, पण आता 2 मार्क कट करण्यामागचं कारण काय? 19 पासून 24 पर्यंत कामं केली नाहीत का? केलीत की, म्हणून तर 8 मार्क दिले ना. 2 मार्क का कट केली? काहीतरी कामं पेंडिंग असतील ना मग? तसं कामं पेंडिंग नाही, फक्त आम्हाला जे कोल्हापूरचं कॉर्पोरेशनचं राजकारण आहे त्यासाठी 2 मार्क कमी देतोय. बरं. तिने कोल्हापूरच्या जर निवडून आल्यानंतर कोल्हापूरच्या महानगरपालिकेत तिने जरा लक्ष घालावं. महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत की आता? होणार नाही इथून पुढं. मागच्या 5 टर्ममध्ये त्यांनी एवढं लक्ष घातलं कमी, ते पुढे त्यांनी येणाऱ्या टर्ममध्ये कॉर्पोरेशनवर लक्ष घालावं, जेणेकरून लोकांना कचऱ्याच्या समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे, सगळ्याच समस्या आहेत. कोल्हापुरात फक्त रस्ता आणि पाणी मिळाले की कोल्हापूरवाली सुखी राहिली. काय आता मगाशी मी उल्लेख केला घराणेशाही. तुम्ही मला सांगा, राष्ट्रवादीमध्ये शरद पवार अख्खे खानदान त्यांचे त्यात आले का नाही? अजित पवार, त्याची मुलगी, सगळी ते आपल्या कोल्हापुरात काही शाहू महाराज आलेत परवा. ते काही घराणेशाही नव्हतं, ते जातीवंत म्हणजे राजेशाही आहे. त्यांची राजेशाही आहे, म्हणजे ते कोल्हापूरचे राजे आहेत ते. काय पण ते आता म्हणजे राष्ट्रवादीमध्ये म्हणा, कुठल्या पण पक्षात म्हणा, काय पक्ष 17चे 18 पक्ष माणूस त्यो नवीन याला संधी द्यायला पाहिजे. छत्रपती घराण्यानं काँग्रेसची गद्दारी केली असं वाटतंय? नाही. काय म्हणताय? नाही, का बरं? त्यांनी जो कार्यकर्ता सन्मान राखला तो निर्णय योग्यच घेतला. म्हणजे त्यांचा विश्वास ठेवून त्यांच्यावर हे केलं होतं. शाहू महाराजांनी जो निर्णय घेतला तो अगदी कोल्हापूरच्या सगळ्या जनतेला मान्य आहे. त्यांनी जो सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान ठेवला हा अगदी योग्य आहे, आणि त्यांनी जो निर्णय घेतला हा कोल्हापूर असून चांगलाच पटला. कोल्हापूरच्या विकासामध्ये छत्रपती घराण्याचा नेमका वाटा किती?
पहिल्यापासून वाट आहे ना कोल्हापूर निर्माण केल्यापासून. कोल्हापूर जिल्हा जिल्हा शाहू महाराजांचा जिल्हा काय सगळी मालकी हक्क त्यांचा त्यांनी दान दिलेला आहे कोल्हापूरवाल्यासनी काय. म्हणजे आता ज्या ठिकाणी मी राहतोय दक्षिणमध्ये ते मी ज्या प्लॉटमध्ये राहतोय ते शाहू महाराजांनी त्यावेळी 25 रुपये नगरांना प्रत्येकाच नाही 160 बाय 80 प्लॉट का नाही त्यांनी दान दिलेलं आहे. मग कोल्हापूरच्या लोकांच्यासाठी शाहू महाराजांनी काय काय केलंय हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, हे तुम्हाला पण माहित पाहिजे. काय वाटतं आता इलेक्शन लागले विधानसभेचं? आता राजे लाटकर हा? कुकर शिट्टी आता वाजवायची आपण कुकरची. नाही शिट्टी कुकर. शिट्टी कोण आहे उमेदवार कोण आहे? राजेश साहेब आहेत लाटकर. राजेश साहेब. का बरं ताकद किती आहे त्यांची मतदारसंघात? कुठली विकास कामं केली त्यांनी? आता तर आमच्या समोर आता विकासाची कामं काय नाहीच आहेत. पक्ष कुठला साहेबांचा? ते अपक्ष आहेत. अपक्ष आहेत. बरं, बरं. नाव काय म्हणलं साहेबांचं? राजेश लाटकर साहेब. राजेश लाटकर साहेब. काय वाटते आता कशी लढत आहे राजेश लाटकर साहेब आणि अपोजिशनला मला वाटतंय महायुतीकडनं क्षीरसागर साहेब आहेत. आता कसं आहे माहिती आहे का, आता कोल्हापुरात जे बंटी पाटील जे साहेब सांगतील बरं ते सगळं होते ना. बंटी पाटील साहेब सांगतील तोच आमदार होणार का उत्तरचा? हो 100%. बरं बंटी पाटलांची एवढी क्रेज काय? साहेबांनी सगळ्यांची मनं जिंकल्यात ना साहेब. होय हा मना जिंकलेत. विकास किती झालाय नेमका? भरपूर साहेब झाला विकास. काय झाला विकास? आता तुम्ही बघतायच की आता काय काय विकास झालाय काय काय नाही. तुम्ही सांगा इथं बिंदू चौकातला विकास काय काय झालाय? आता तर मला सांगतो आमचे नगरसेवक आहेत जे ते आमचे काँग्रेसचेच आहेत आणि आमचं मत हे पहिल्यापासून काँग्रेसच जाते. आम्ही पहिला आम्ही होतोच कुठले आपले राजे क्षीरसागर साहेब पहिला होतोच आम्ही. क्षीरसागर साहेब. आता कसं झालं त्यांचं आता पक्ष झालं वेगळं काय. आता आम्ही सगळी पहिला बघितलेच. आता तुम्ही बघताय आता केवढी महागाई झाली आहे सगळं झाले. पण आता कसं आहे आता जर आपल्या विकासाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना सर. असंच आहे. लाटकर साहेबांना तिकीट दिलं होतं पहिलं, परत राजकारणात तिकीट गेलं, तर परत लाटकर साहेब अपक्ष उभे राहिले. काय वाटतं कसं बघताय सगळ्याकडे? आता कसं आहे ज्यांनी जी माघार घेतल्या त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ना. ती माघार बस्ती घेतली आणि एक राजकारण काँग्रेसकडून लाटकर साहेब अपक्ष आणि महायुतीकडून आपले क्षीरसागर साहेब. काय वाटतं कशी लढत झाली असते? आता कसं माहिती आहे का, आता जेवढे जे पहिल्यापासून जे शिवसेनेचे होते आता तेवढे सगळे जे क्षीरसागर साहेबांकडे जे होते खालचे तर ते सगळे आता बंटी पाटील साहेबांच्या पाठीमागणे आहेत. आता एवढं सांगायचं आहे आता यांचं ते एवढं त्यांचा आता विजय आहे. बरं मला सांगा मागच्या 5 वर्षामध्ये बघितलं मतदारसंघात कुठली कामं व्हायची राहिली असं वाटतंय? आता कुठली आता बघायलाच पाहिजेत ना. आता आमची तर आता सगळ्या कामं झालेलीच आहेत. झालेत काम. हां यंदा कोण जिंकते मग? आता तर मला सांगतो सर आता लाटकर साहेब आता फिक्सच आहे. लाटकर साहेब फिक्स आहे. हां कितीची लीड असते मग? तर लीड आता तुम्हीच बघायला पाहिजे सर. आता आपल्यासोबत काय वाटतं यंदा उत्तरमध्ये कोण जिंकते? उत्तरमध्ये हा इलेक्शन आहे 20 तारखेला माहिती आहे ना? हा माहिती. कोण जिंकते मग? असं वाटतं का आपलं काँग्रेस येणार असं वाटायला लागलं. काँग्रेस. का बरं असं वाटतं पब्लिकाच्या ह्याच्यावर. भाजप नाही काय मग तिकडे? भाजप पण येणार की. भाजप पण येणार. नेमकं कोण येणार येणार? असं आहे का गॅरंटी सांगू शकत नाही आपण. काय पार्टी कसं इकडे तिकडे विकास कुणी केलाय? आज काय सगळे असंच केले. कुणी केलाय विकास? बंटी पाटीलचं आहे, मुन्ना माडिक साहेबाचं आहे, सगळेच आहे. महाडिक आणि पाटील असं जे घरा नाही इथं म्हणजे वर्षानुवर्ष जे वाद होतो या मतदारसंघामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय वाटतंय त्याबद्दल? शेवट एकच आहे. शेवट एकच आहे? एकच काय आहे. सांगता? सगळे एकच आहे. दोघांच्यात भांडण आहेत किंवा एक कसं असेल? तसं नसते ते. हा सगळं म्हणते ना सगळे एकच असते. सगळे एकच आहेत. बरं, यंदा कोण जिंकते मग इकडे? मुन्ना साहेब येऊ शकते, बंटी साहेब येऊ शकते. काय कोणाच मनात काय आहे मुन्ना साहेबांची ताकद किती आहे आणि बंटी साहेबांची ताकद किती आहे ते आपल्याला काय माहित नाही. बरं तर मध्ये कशी लढत आहे यंदा? आता आमचं मत हे विकासाला असणार आहे. विकासाला. हा जो विकास करेल राजकारणापेक्षा समाजकारण जो करेल त्याला आपलं मत असणार. पण राजकारण आता राजकीय याच्यामध्ये अशी वस्तुस्थिती झालेली आहे की राजकारण जास्त होत आले. समाजाच्या दृष्टिकोनातून समाजकारण हे आता हळूहळू लोक विसरत चाललेत. आता जे काही निवडून येणारे आमदार असू दे खासदार असू दे बरेच अजेंड्यावर ते निवडणूक लढवतात आणि नंतर ते राजकीय वातावरण तयार करून खरी विकासाला काय पाहिजे सर्वसामान्यांना जनतेसाठी काय पाहिजे हेच त्यांचा नंतर ते विसरून तिसरंच राजकारण घडत असतं. आता कोल्हापूरची परिस्थिती जर आता पाहता तर कोल्हापुरामध्ये आमच्या इथं IT पार्क होणे गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं
आणि याला आतापर्यंत या लोकांचा का विरोध राहिला? आतापर्यंत तुम्ही इतके वर्ष निवडणुकी लढवल्या, का झाला नाही? अजूनही कोल्हापुरात रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, अजूनही कोल्हापुरात बेरोजगारीचे प्रश्न प्रलंबित आहेत. आज तुम्ही शनिवार रविवारी जर स्टँडला जाऊन बघितला तर आमचीच पोरं, जर आता आमची मुलगी आहे पुण्याला जॉबला, MBA करून ती पुण्याला जाते, का तर इथं म्हणावं तसं त्या कंपन्या नाहीत, पगार नाहीत म्हणावं तसं. परंतु आम्हाला जे सोडा गेलं तिथलं जे स्टँडवरचं जे दृश्य दिसतंय की एक पालक मुलांचे अक्षरशः कोल्हापुरातले पालक इतके गर्दी येऊन जमा झालेत की रडत असतात मुलांना तिकडं सोडताना. कारण आपला लहानाचं मोठं इथं आपण करायचं, शिक्षण द्यायचं आणि शिक्षण करून त्यांना नोकरीला पुण्याला पाठवायचं, मुंबईला पाठवायचं, बेंगलोरला पाठवायचं. तुम्ही कोल्हापुरात का करू शकत नाही? कोल्हापूर आई अंबाबाईच्या कृपेनं 3.5 तीर्थक्षेत्रपैकी एक शक्तीपैकी एक तीर्थपीठ मोठं आमचं आहे. आजपर्यंत का कोल्हापूर करू शकला नाही? प्रत्येक वेळी तुम्ही आता 20-25 वर्ष तुम्ही तेच करताय, आम्ही हे करणार ते करणार, आम्ही जनतेसाठी असं करू म्हणते, ते का करत नाही? जबाबदार कोण आहे? जबाबदार राजकीय नेते जबाबदार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणूक लढवताना आम्ही ज्या वेळेला खासदार मत देतोय, आमदार मत देतोय, त्यावेळेला प्रत्येक मतदार लोकांनी यांच्याकडनं तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे स्टॅम्पवर की आम्ही हे काम करू, आम्ही विकास आम्हाला मतदान दिलं, आम्ही तुम्हाला काम करून देऊ. या अजेंडा त्यांनी जसं ते आदेश जाहीरनामा करतात ना, जनतेनं पण यांच्याकडनं लिहून घ्यायला पाहिजे की ही कामं तुम्ही केली तर आम्ही तुम्हाला 5 वर्षांना पुढे देऊ. हे माझं स्पष्ट मत आहे. कुठली कामं व्हायला पाहिजे? IT पार्क तर सांगितलं, IT पार्क व्हायला पाहिजे. रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, बेरोजगारचे प्रश्न प्रलंबित आहेत. कोल्हापुरात बरेच ठिकाणी तुम्ही गेला इतकं ट्रॅफिक जाम होतं. आणि आत्ता ज्या वेळेला ट्रॅफिक जाम होतं तिथे तुम्ही पॉईंटला बघा, ओव्हरब्रिज करायला लागतात बरेच ठिकाणी. दाभोळकर कॉर्नरला किती वर्ष आपण होतो, किती ट्रॅफिक जाम असते. गंगावी स्टँडला किती ट्रॅफिक जाम असते. आजूबाजू चौकात सिग्नल असली तरी त्याची व्यवस्था नाही, पार्किंगची व्यवस्था नाही. बरेच ठिकाणी असे आज म्हणजे पूर्ण नियमच, जनता पण त्याला कारणीभूत आहे, नियम पाळत नाही. परंतु आता कोल्हापूरची लोकसंख्या अशी वाढलेली आहे, आई अंबाबाईच्या आशीर्वादाने एवढे पर्यटक कोल्हापुरात वाढलेले आहेत, पर्यटक उद्योगधंदे निर्माण झालेले आहेत, प्रत्येक व्यवसायाला चालना मिळालेली आहे. परंतु येणाऱ्या पर्यटकांची तुम्ही पार्किंगची सोय आहे का? इथं मोठमोठे आता एकच आपल्या इकडं धर्मस्थळ आहे महालक्ष्मीचं, अशी करा ना तुम्ही. आमच्या याच्यात तुमचं आयसोलेशन पुढे गेला तर कितीतरी जमीन तुम्ही सरकार आहे. गोकुळ शिरगावला कितीतरी जमीन आहे, गोकुळ शिरगाव MIDCला आणा ना प्रकल्प प्रोजेक्ट. पोरं बाहेर जाते ते इथेच काम करतील ना मुलं. एक मुलं आता एवढं शिकून त्यांना नोकऱ्या नाहीत, का नाहीत? अहो जे आता आहेत सध्या, जे आता सर्व्हिस करतात त्यांना भरमसाठ पगार आहेत. तुम्ही याचा विचार पब्लिक पण प्रत्येक लोकांच्या मनामध्ये आहे की तुमच्या कामाची जी पद्धत आहे, 4 तास 8 तास राबताय, पगार किती घेत आहे? माझा एक MIDCत जाणारा कर्मचारी असून दे, शेती करणारा शेतकरी असून दे, तो किती मिळवते हो? दिवसाला 3-3 हजार आणि 4-4 हजार पगार तुम्ही. त्यामुळे तुमची कामाची प्रणाली काय आहे? मात्र आता ही पोरं ग्रॅज्युएशन करून 10-10 हजार रुपये पोरं राबतात. करा ना तुम्ही. काय बघा सर, तुम्ही सत्तेत येण्यास पॅम्पलेट आलंय बघा, ते येत राहणार अशी पॅम्पलेट, त्याच्याबद्दल काही नाही. कारण प्रत्येक नागरिकाने याचा विचार करायला पाहिजे की समाजासाठी किंवा सर्वसामान्यांच्या याच्यासाठी कोण तळमळीत आहे हे बघायला पाहिजे. कारण हे राजकारणात आम्ही मतदान तर करतोय आणि त्यांची मेजॉरिटी करण्यासाठी ते त्याच्यात गेल्या वेळी असंच झालं, एक मेजॉरिटी करण्यासाठी त्यांचे 2-2 वर्ष घालवली युती. मग आपल्याला इथं सरकार येताना फुल मेजॉरिटी तर येत नाही, परंतु हे राज्य पातळीवर आणि व्यक्तिगत पातळीवर या 2 याच्यावर आता निवडणूक होणार आहे. मी म्हणतो व्यक्तिगत पातळीपेक्षा राज्य पातळीवर, म्हणजे आपल्या राज्याची जे जसं केंद्रात सरकार आहे तसं राज्यात जर आलं तर आम्ही मदत होईल. जरा परिवर्तन पाहिजे. काय वाटतंय इलेक्शन कसं आहे मतदारसंघात? उत्तर काय इलेक्शन म्हणजे कसं आहे, इथं आत्ताचा जो प्रभाग बघितला, हे विधानसभा बघितला उत्तरेचा, तर बंटी पाटील म्हणजे सत्यजित बंटी पाटील त्यांच्या सांगण्यानुसार सगळं होतंय. तर आता उमेदवार थोडीच नसल्यामुळं जरा शंका वाटते की राय क्षीरसागर हे जरा फास्ट आहेत. तुम्ही म्हणताय बंटी पाटील म्हणतील तसं होतंय, उमेदवारीवरनं घोळ का झाला एवढा? ते आता काय आतलं राजकारण आहे हे आपल्याला माहित नाही, कसं झालंय काय झालंय माहित नाही. कारण आमचा बंटी उमेदवार दिलता राजेश, बंटी पाटलांच्यावर आमचा विश्वास आहे. बंटी पाटील जे म्हणल ते कोल्हापूर जिल्हा हे ठरवत आहे. त्यामुळे मी काँग्रेसचा कार्यकर्ते आहे, बंटी पाटलांचा समर्थक आहे.
त्यामुळं मी बंटी पाटलांच्याबद्दल बोललो म्हणजे तुम्हाला हे वाटेल की बंटी पाटलांच्याबद्दल बोलतोय हे बोलतोय, तर तसं नाही आहे की बंटी पाटील हा सामान्यातनं आलेला हे आहे. त्यामुळं ते आणि पक्ष कुठला बदललेला नाही आहे, की एकच पक्ष घेऊन तो फिरतोय. त्यामुळं काँग्रेसच्या सीटा येणे हे गरजेचं आहे आणि महायुती येण्यापेक्षा महाआघाडी येणे हे महत्त्वाचं आहे. उमेदवारीवरनं गोळ झाला, ठीक आहे. राजेश लाटकर साहेबांना पक्ष काँग्रेसनं पाठिंबा दिलाय आणि महायुतीकडून क्षीरसागर साहेब उभे. काय वाटते कशी लढत आहे दोघांच्या? नाही, आताची लढत ही वाटते की राजेश क्षीरसागर एक 80% हा आणि राजेश लाटकर हे 20% वाढतात. खरं शेवटच्या 4 दिवसात जे काय होईल चित्र, बंटी पाटील काय करतील हे कुणालाही अजून माहीत नाही. की बंटी पाटलांचा आपला विश्वास आहे, त्यामुळं की काँग्रेसची सीट निवडून येईल असं वाटतंय. बंटी पाटलांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न चालला होता कोण संपवते राजकारण? नाही संपवते हे भाजप युती सभवाल्या की भाजपच करायला नाही. खरं बंटी पाटील हे कधी सपणार नाहीत आणि कधी खाली येणार नाही. बंटी पाटील तुम्ही म्हणताय त्यांची मतदारसंघात एवढी ताकद आहे? आहे उत्तरेत ताकद आहेच ना. बरं मला सांगा मग विधान परिषद म्हणजे लोक विधानसभा का लढवत नाहीत बंटी साहेब? बंटी पाटील अहो मोठा नेता आहे, तो कोल्हापूर जिल्ह्याचा मोठा नेता आहे. विधानसभा कसा नेता तो मोठ्या राज्याचा म्हणजे राज्यात 1 नंबर त्याचं हे आहे, म्हणजे कसं नेता तसं असेल तर मग विधानसभा लढवायला पाहिजे? नाही विधानसभा सगळीकडे भागाकडे लक्ष द्यायला लागते ना. सगळी कोल्हापूर जिल्हा लोकसभा लढवायला पाहिजे, जिल्ह्याचा विचार करायचा नाही. लोकसभा आता ते राज्याचे हे आहेत, महाराष्ट्र राज्यात ते आता 2 नंबरचे हे आहेत नेते आहेत. त्यामुळं ते आता आहेतच ना विधान परिषदचे आमदार आहेत. पण मध्ये लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांच्यात निवडून जायला बंटी साहेब भेटतात का? नाही त्याचा भ्यायचा काय संबंध आहे? विधान परिषदला पण हे लोकांना पण निवडून येणार की त्याचा काय संबंध नाही. कारण आता कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये त्यांचं वर्चस्व असल्यामुळे ते खालच्या लेवलला येऊ शकत नाही. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. दीपक मनियार. बर काय वाटतंय कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात कशी परिस्थिती आता? निदान आता तरी 75% शिवसेनेचे राजेश क्षीरसागर येतील असं वाटते. का बरं असं? कारण त्यांची काही कामं चांगली झालेली आहेत म्हणून. चांगली झालीत? काय कामं केली त्यांनी? आता मंत्रिपदावर असताना बरीच कामं केलेली आहेत. आता किती कामं सांगायची ती पण अवघड आहे. बरं मतदारसंघात अशी चर्चा असते की बंटी पाटील म्हणल तोच आमदार कोल्हापूर उत्तरचा होतो, खरं आहे का? असं काय नाही, जनता ठरवेल तेच होणार. बरं बंटी पाटलांची ताकद किती आहे मतदारसंघात? तसं काहीच सांगू शकत नाही. काय सांगू शकत नाही. पण महाविकास आघाडी का महायुती चांगली आहे मतदारसंघात? महायुती म्हणताय? हो. तसं असेल तर मग लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार का निवडून आला? लोकसभेचं चित्र वेगळं असतं आणि राज्याचं चित्र वेगळं असतं. विधानसभेचं तेच विधानसभेचं काय वेगळं चित्र म्हणजे नेमकं काय असतं? स्थानिक पातळीवर जे निवडणुकीला उमेदवार उभारला आहे त्याचं काम बघून मतदार त्याचा विचार करतात. बरं आता उमेदवार कोण आहेत आपल्याकडे? आता काय राजेश क्षीरसागर आहेत. राजेश क्षीरसागर बरं. आणि लाटकर आहेत. राजेश लाटकर. काय वाटतं तुल्यबळ आता म्हणजे या दोघातच खरी चुरस आहे. या दोघात खरी चुरस आहे? हो. बरं राजेश क्षीरसागर साहेबांची 2 कामं सांगायची झाली तर काय सांगाल का? त्यांनी नियोजन मंडळाचे अध्यक्ष म्हणून चांगलं काम केलेलं आहे विविध ठिकाणी. तर मतदारसंघात बेरोजगारी वाढते, काय वाटतंय? बेरोजगारी सगळ्या आता राष्ट्रात वाढते, त्याला काही नाही इलाज आहे. पण MIDC IT पार्क ज्या आश्वासनं दिली गेली होती त्याबद्दल कोणीच बोलत नाहीये. ते आश्वासनाच्या विषय सोडून मी कोल्हापूर शहराचा एक विकास सांगतो. कोल्हापूर शहरामध्ये सांगतो आता जेव्हा आता बाबूबाई परीख पूल लोक 5-4 या जागेला इतकी अडचण निर्माण केलेली आहे त्याचा विचार होत नाही. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन जे वरचा पूल करायला पाहिजे ते पूल करत नाहीत आणि स्थानिक आमदार खासदार आहेत त्यांचं म्हणावं इतकं लक्ष तिथे दिसत नाहीये. यंदा काय वाटते कोण जिंकते? फायनल कमेंट करायची झाली तर सांगितलं की 80% शेवटला एक्झिट पोल काय देते त्याचा विचार जनता करत नाही. मतदाना दिवशी जे होईल तेच महत्वाचं असते. ओके धन्यवाद. थँक्यू.